हॉटेलमध्ये मिळती तशी पांढरी शुभ्र आणि चविष्ट खोबऱ्याची चटणी घरी का बनत नाही बर? त्याचं असं गुपित काय असतं? तर इडली असो किंवा डोसा, चटणी जर परफेक्ट नसेल ना तर खाण्याची मजाच येत नाही। पण आज मी तुम्हाला साऊथ इंडियनच्या किचनमधील जो सिक्रेट पदार्थ वापरले जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमची चटणी खाणारा प्रत्येकजण विचारेल नक्की कशी बनवली। आणि हो, ही चटणी फक्त 5 मिनिटात तयार होईल आणि तिची चव तर इतकी अशी सुंदर आहे ना, हॉटेलमधील चटणी तुम्ही विसरून जाल। चला तर मग सुरू करूयात आपली साऊथ इंडियन स्पेशल चटणी रेसिपी। तर साऊथ इंडियन स्पेशल चटणी करण्यासाठी इथे मी 2 नारळाचे ओले खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे। त्याचसोबत पोहे खायच्या चम्मचने 5 ते 6 चम्मच भाजका डाळ घेतलेला आहे। याने चटणीला टेस्ट छान येते। थोडी कोथिंबीर घालायची, यामुळे चटणीला स्वाद छान येतो। 2 नारळासाठी 10 ते 12 लसणाच्या कुड्या घ्यायच्या। जर 1 नारळ घेणार असेल तर 5 कुड्या फक्त घाला। लसूण या चटणीमध्ये जास्त वापरला जात नाही। आणि 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट आहेत, त्यामुळे मी 2 नारळासाठी 6 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या घेतलेल्या आहेत। जर तुमच्या मिरच्या तिखट नसतील तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता, आणि जर खूप तिखट असतील आणि 1 नारळ वापरत असाल तर 3 मिरच्या किंवा 4 मिरच्या घालून तुम्ही एकदा टेस्ट करून बघा। आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ। डाळा, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि बारीक चिरलेले खोबरं। सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता असंच बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग थोडे थोडे पाणी घेऊन मिक्सरला छान वाटून घ्यायचं। तर बघा, थोडं थोडं पाणी घेत मिक्सरला बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। 1 चमचा मीठ घालायचे आणि हे आता मिक्स करून घ्यायचे। आता चटणीला तडका देण्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे। तर यामध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे आणि आता हे तेल गरम करून घेऊ। तेल बघा मी आता कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये 1 लाल सुकी मिरची घालायची आणि ती 1 मिनिट तेलात छान फ्राय करायची। आता हा तडका यावर घालायचा, म्हणजे मस्त असा चटणीला तडका बसतो। आता हे हलवून घेऊन एकदाशी टेस्ट करून बघायचं, म्हणजे समजते मीठ कसं कमी जास्त आहे का ते। तर बघा, तयार झाली आपली साऊथ इंडियन पद्धतीची चटणी। बघितलं ना, अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी तयार होते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा।